येणाऱ्या काळात असंच ते जर दडपण देत राहिले तर मराठा समाजाच्या विरोधात हा समाज पूर्ण एकत्र येईल आणि हा राज्यामध्ये 60% जास्त समाज आहे आणि येणाऱ्या काळात मराठा समाजापेक्षाही तीव्र झालेला दिसल। आपल्यासोबत नवनाथ वाघमारे सर आहेत। सर, ओबीसी आरक्षणासाठी बचाव करण्यासाठी आपण निघालेला आहात, कसं असणार आपलं भविष्याचं आंदोलन कसं असणार? हे आंदोलन आता आम्ही आज आणि उद्या परवा 3 दिवसासाठी हा दौरा आहे आणि येणाऱ्या काळात 3 दिवसाच्या नंतर आम्ही 4-5 दिवस यासाठी थोडं थांबणार आहोत आणि त्यानंतर हा आमचा दौरा पूर्ण राज्यात संवाद साधण्यासाठी आम्ही पूर्ण ओबीसी बहुजन बांधवांशी संवाद साधणार आहोत। कारण गेल्या अनेक दिवसापासून गेल्या 8-9 महिन्यापासून जरांगे नावाचं आंदोलन आणि अनेक आमच्या ओबीसी बांधवांच्या व्यवसायावर, घरावर आणि गाड्यावर हल्ले होण्याचं काम झालं। अनेक ओबीसी तरुणांना मारहाण झाली। यामुळेच आज कुठेतरी ओबीसी समाज 18 पगड जातीतील आणि भटक्या विमुक्तातील ओबीसी समाज आज एकत्र आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा विखुरलेला समाज आणि कुठेतरी मराठा समाजाच्या शब्दाला हक देणारा समाज आज रस्त्यावर उतरलेला दिसतोय आणि आजपर्यंत मराठा समाजाची त्यांच्यावर दडपण होता आणि दाब होता, परंतु आता ज्यावेळी येणाऱ्या काळात असंच ते जर दडपण देत राहिले तर मराठा समाजाच्या विरोधात हा समाज पूर्ण एकत्र येईल आणि हा राज्यामध्ये 60% जास्त समाज आहे आणि येणाऱ्या काळात मराठा समाजापेक्षाही तीव्र झालेला दिसल। कारण की ओबीसी समाज एकतर जागा होत नाही आणि जागा झाल्याच्या नंतर ज्या समोरच्याला जागा दाखवल्याशिवाय राहत नाही, अशी या ओबीसी समाज बांधवांची परिस्थिती आहे। सर, नागपूरला सर्व शाकीय कुणबी समाजाने असा एक निर्णय घेतलाय की जे काय 54 लाख 55 लाख ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत ते रद्द करण्यात यावे, कारण ते असंवैधानिक मार्गाने तयार करण्यात आले अशी मागणी त्यांनी केली। याचा अर्थ असा होतोय ओबीसी एकवटतोय। आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनातून गेल्या अनेक आंदोलनातून जे बोगस कुणबी नोंदींच्या मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहेत, जे 54 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र वाटप झाले आहेत, हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय, ज्यामध्ये खाडाखोड करून कुणबी आताच्या पेनाने लिहून कुणबी असं नाव लिहिलेलं आहे। अशा लोकांवर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलंय। परंतु आम्ही येणाऱ्या अधिवेशनात, या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री काय करतात याकडे आमचं लक्ष आहे, नाहीतर येणाऱ्या काळात हा लढा तुम्हाला आणखी तीव्र झालेला दिसेल। तर नक्कीच येणाऱ्या काळात कुणबी प्रमाणपत्र हे जर रद्द नाही झाले तर मोठा हा लढा आम्ही उभारू असं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।